मागच्या आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी काही गावांच्यात गेलो होतो, नेहमी जात असतो, काहीच बदल नाही। महापालिका याचा अर्थ असा असतो, ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा जिल्हा परिषद असेल, नंतर महापालिका होते, महापालिकेचा विकास हा चांगलं मॉडेल तयार व्हायला पाहिजे। पण इथं मॉडेल नाही, इथंशी आमच्या गावांचं सगळं मॉडेल बदलाचं काम चाललं। आजूबाजूला सगळ्या बाजूनी वेढलं गेलंय आणि गावाची परिस्थिती दयनीय होत चाललेली आहे। यासाठी सतत संघर्ष केला, प्रत्येकाने आश्वासनं दिली आणि त्या आश्वासनामधून कोणी सांगितलं ही निवडणूक झाली का पुढच्या टायमाला आम्ही न्याय देऊ, एवढ्या वेळेला चांगलं मतदान करा, तुम्ही पण त्याच्यामध्ये सगळे सामील व्हायचे। प्रत्येकाने त्याचा तो फायदा घेतला आणि त्यामुळं पुन्हा एकदा ही संघर्ष समितीचे पदाधिकारी माझ्याकडे मामा आले। मी त्यांना शब्द दिला होता का मी कुठल्याही परिस्थितीमध्ये येईल आणि आपल्याला नक्कीच करील। मी 2 दिवसापासून मुख्यमंत्र्यांच्या बरोबर संपर्कात होतो। माझी इच्छा अशी होती की संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना एकदा घेऊन जायचं मामा आणि चर्चा करून मग आपण लोकांच्या समोर जायचं। पण मला आज सकाळी त्यांनी बोलवलं, मी आज ते माझं पत्र तुमच्याकडे पाठवलेलं आहे, मी ते पत्र आज देऊन आलो आणि ते तातडीने बैठक आपली लावतील। ती बैठक लावल्यानंतर तर ते मुख्यमंत्री आपल्याला पूर्ण सहकार्य करायला तयार आहेत। एवढंच प्रश्न येईल आता की महापालिकेच्या निवडणुकीच्या वर बहिष्कार आता आपल्या हातात राहिला नाही, कारण आपली गावं आणि आजूबाजूचा परिसर हा खूप आलाय। आणि काय होतं माहितीये का, आईबापाला पण वाटतं मुलाचं लग्न व्हावं, मुलीचं व्हावं, पण सध्या नवऱ्यांनाच असं वाटायला लागलंय का आमचं लवकर लग्न व्हावं, तेच लागलं लवकर निवडणूक व्हावं। त्यामुळे थोडासा हा आपल्याला विचार करायला लागेल। पण माझी मामा तुम्ही पण मला वाटतं आज उद्या परवा तरी अजून एक पत्र द्या तुमचं पण संघर्ष समितीचं, बैठक लगेच लावतात। मी सोमवारी त्याची तारीख पुन्हा घेतोय आणि बैठक फायनल करू आणि बैठकीमध्ये काही करून आम्हाला न्याय पाहिजे। आम्हाला आमची हक्काची नगरपालिका करा, आम्हाला दुसरं काही नको, आम्ही काही मागत नाही तशी काय आम्हाला काही फार द्या, पण आमच्या गावाचं जे मनापासून विचार आहेत, आमच्या विचारधारा आहेत, त्या बदलण्याचा प्रयत्न कुठे होता कामा नये। चांगल्या विचारातून आम्हाला आमचं गाव पण जगू द्या आणि चांगल्या विचारातून आमच्या भागाचा सुद्धा कायापालट होऊ द्या, हीच खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांच्याकडे मी सुद्धा मागणी केलेली आहे। माझी मनापासून तुमच्या बरोबर पाठिंबा देण्याची गरज नाही, बरोबरीने आहे। मी पाठिंबा देणारा मागच्या मागे निघून जातो, मी बरोबरीने तुमच्या आहे। त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी संघर्ष कराल त्यामध्ये मी तुमच्या बरोबर आहे हा शब्द देतो। लवकरच खासदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण बैठक लावण्याचा एक निर्णय घेऊन निवडणुकीच्या अगोदर ही बैठक झाली पाहिजे असं मामा आपणही ताबडतोब एक पत्र द्यावं आणि त्यासाठी आपण एक संघर्षाचा एक चांगला मुद्दा घेतलाय, त्याला एक चांगली दिशा द्यावी अशी विनंती करतो। तुम्हा सगळ्यांना मनापासून विश्वास वाटतो मला की नक्कीच यातून मार्ग काढू, तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले त्याला यश येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।